नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. पुन्हा एकदा अपडेट जी आहे ती लाडक्या बहिणींसाठी आहे. तर काय आहे आपण पाहूयात. तर लाडक्या बहिणींची जे आतुरता लागली आहे की 2100 रुपये कधी मिळणार. तर ते डिसेंबर महिन्यात प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये, म्हणजे जे पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. डिसेंबर महिना चालू झाला आहे. तर आता कधीही महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडू शकतात. तर आपण एकदा त्याचा आढावा घेऊया परत, की महिलांच्या खात्यात जे पैसे येणार आहेत ते कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत आणि कधी येणार आहेत हे आपण जाणून घेऊया. तर जसं की आपल्याला माहिती होतं की महिलांच्या खात्यामध्ये पैसे ज्या महिलांनी अर्ज केला आहे, अर्ज भरला आहे, तर त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. आत्तापर्यंत 1500 रुपये जमा झाले होते लाडकी बहीण योजनेमार्फत. तर त्यासाठी काय लागणार होतं, तर आपण परत जाणून घेऊयात की अर्ज, काही महिलांचा तर असा प्रॉब्लेम झाला आहे की ते म्हणतात की आम्हाला आत्तापर्यंत अर्ज भरूनही एकही महिना, एकही हफ्ता 1500 रुपयाचा आलेला नाही आमच्या खात्यामध्ये. काय रिझन आहे, तर त्या महिलांसाठी खास सरकारने परत अपडेट काढला आहे की तुम्ही जाणून घ्या तुमच्या खात्यात पैसे का आले नाहीत. तर पहिले तर तुम्ही चेक करा की तुमचं आधार कार्ड जे आहे ते अपडेटेड आहे का, तुम्ही आधार कार्ड अपलोड केलं आहे का आणि ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर महिलांनी पहिल्यांदा याची पडताळणी करावी, त्याशिवाय तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा होणं अशक्य आहे. तर पहिलं होतं ते आधार कार्ड होतं, दुसरं होतं उत्पन्नाचा दाखला, म्हणजे जे 2.5 लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे तर त्यांना पैसे आले आहेत. ज्यांनी 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांसाठी तो योजना होती लाडकी बहीण योजना, आणि त्यांनीच अर्ज भरावा असं सरकारने नियम काढला होता. तर अशा महिलांच्या खात्यात बँक पैसे जमा झाले आहेत. तर जन्म प्रमाणपत्र आणि बँकचे पासबुक. आता बँक खाते तुमच्या नावाचे, म्हणजे महिलाच्या स्वतःच्या नावाचे बँक खाते असणे खूप गरजेचे होते आणि ते असले तरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील असं सरकारने सांगितलं होतं. तर बँक जे आहे तुमचं ते पासबुक तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन असणं खूप महत्त्वाचं होतं. तर त्याच्यामध्ये एकही ट्रान्झॅक्शन नसेल आणि पैसे आलेत पण तुम्हाला ते समजणार नाहीत कारण तुम्ही ते अकाउंट यूजच करत नाही. तर काही महिलांचं असंच झालेलं आहे की बँक खात्यात त्यांचे पैसे आले आहेत पण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही, त्यांना त्याची मदत होऊ शकली नाही आहे. त्याचं रिझन हेच की तुम्ही बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन ठेवलेले नाही आहेत. तर तुम्ही ह्या गोष्टी पहिल्यांदा जाणून घ्या. तर हे म्हणतात तुम्ही महिलांना 1500 रुपये महिना, ते तेव्हाचे जे हे नियम होते ह्या 4 महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्या तेव्हा अर्ज भरतानाच्या गरजेच्या होत्या, त्या तुम्ही तेव्हा जर पाळल्या असतील तर तुम्हाला पैसे आत्ताही येऊ शकतात जे राहिले आहेत ते. तर आता 1500 रुपये येणार नसून त्याच्याऐवजी 2100 रुपये चालू होणार आहेत. म्हणजे आत्तापर्यंत महिलांना 1500 रुपये भेटले, तर आत्तापर्यंत महिलांच्या अकाउंटमध्ये 7500 आर्थिक मदत झाली आहे महिलांना. पण आता तसं नाही आहे, हेच नियम हेच असणार आहेत. नियमांमध्ये काही बदल नाही आहे. तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, उत्पन्नाचा दाखला जो पाहिजे, जन्म प्रमाणपत्र आणि बँकचे पासबुक, हेच सगळे नियम आहेत. नियमांमध्ये काही बदल झाला नाही आहे. बदल झाला आहे तो म्हणजे फक्त ह्या 1500 रुपयांमध्ये, की 1500 रुपये नसून आता फक्त 2100 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. तर आता काही महिलांचं असं आहे की आम्हाला 6व्या महिन्याचा जो हफ्ता आहे, 6वा हफ्ता जो आहे तो आला नाही, तर तोही लवकरच येणार आहे. 2100 रुपयाच्या स्वरूपात ते हफ्ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल डिसेंबर महिन्यामध्ये, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर आता लाडक्या बहिणींनी जो फॉर्म भरलेत, अर्ज जो केला आहे, तेव्हा करताना कोणत्या बँकचं नाव दिलं होतं, म्हणजे कोणत्या बँक अकाउंट नंबर दिला होता हे पण महत्त्वाचं होतं. पण महिलांनी काही गडबडीमध्ये किंवा नियम न वाचता त्यांनी फॉर्म भरले आहे, त्याच्यामुळे बँक चुकली आणि बँक चुकल्यामुळे त्याच्यामुळे पैसे येणं बंद, म्हणजे पैसे जमा झाले नाहीत. त्याच्यामुळे महिलांनी ते जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्या बँका उपयोगी होत्या किंवा कोणत्या बँका सरकार अपडेट करत आहे, त्याच्यामध्ये 2100 रुपये टाकत आहे. तर आता महायुतीचा विजय झाला आहे. 1500 रुपयावरनं सरकार 2100 रुपये देणार असल्याची चर्चा आहे सर्वत्र. तर ते डिसेंबर महिन्यामध्ये कधीही पैसे येऊ शकतात, त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर महिलांच्या खात्यामध्ये उद्यापासून, म्हणजेच एखाद्या वेळेस सोमवारपासून महिलांच्या खात्यात चालू होतील पैसे. आता 1 डिसेंबरला रविवार असल्यामुळे 1 डिसेंबरला पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले नसावेत, की रविवारी बँका बंद असतात त्याच्यामुळे. तर तुम्हाला क्रेडिटचा मेसेज नक्की येईल. तुम्हीच तुमचे बँक मेसेज सारखं चेक करत राहा किंवा बँकेतले जे ट्रान्झॅक्शन आहेत तुमच्या SMS वर येत असतील ते तुम्ही चेक करत राहा. तुम्हाला कधीही 2100 रुपये पडू शकतात. तर महिलांचे जे आहे ते आता बँक म्हणजे कोणत्या, तर स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे भारतीय स्टेट बँक जी आहे बँक, तर त्यामध्ये तुमचे पैसे येऊ शकतात. सरकारची ही बँक आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये योजनांचा लाभ असेल तर ही बँक सरकार चालते असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर नंतर कोटक बँकसुद्धा आहे, कोटक महिंद्रा बँक, ती ही बँक चालू शकते, सरकारची ही बँक आहे. तर ती कोटक महिंद्रा जी बँक आहे ती पण महिलांनी भरपूर याच्यामध्ये टाकली आहे, तर त्यांना पैसे मिळाले आहेत. तर TJSB सरकारी बँक, ही TJSB जी बँक आहे ती ही सरकारचीच बँक आहे, म्हणजे
की बँक जी आहे सरकारी बँक आहे ती महिलांना किंवा प्रत्येक लोकांना मदत करते, त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन चालू असतात असं त्यांचं आहे. तर TJSB बँकसुद्धा चालू शकते. तर महिलांचे ज्यांनी बँक लिहिले तर त्यांना नक्की पैसे जमा झाले असतील आत्तापर्यंत 1500 रुपये पर मंथ. तर TJSB बँकसुद्धा चालते असं त्यांचं म्हणणं आहे आणि HDFCसुद्धा बँक चालणार आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. तर आणखी काय आहेत, युनियन बँक आहे, HDFC आहे, TJSB आहे, महाराष्ट्र बँक आहे, स्टेट बँक आहे, खूप बँक आहेत. त्याच्यामुळे की सरकारने 12 कोणत्या तरी बँकमध्ये पैसे टाकले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता डिसेंबर महिन्यात हप्ता चालू होण्याची असल्याची चर्चा आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की अजित पवार दादांनी स्पष्ट केलं आहे की आता महिलांचे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत, त्यामुळे महिलांना टेन्शन घेण्याची गरज नाही असंही अजितदादांनी सांगितलं होतं. तर महिलांच्या अकाउंटमध्ये काही आता पैसे येतील. डिसेंबर महिना चालू झाला आहे, त्यामुळे महिलांनी दररोज चेक करत राहावा की पैसे जमा झाले का नाही. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणत्या जिल्ह्यातनं तुम्ही सांगताय आणि की तुम्हाला किती पैसे आले आहेत हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. म्हणजे मी तुम्हाला पुढचे जे योजना आहे, अजून पुढचे जे हप्ता आहे तो कधी येणार आहे याची तुम्हाला मी माहिती देईल. आणि महत्त्वाचं म्हणजे आता पैसे ज्यांनी नीट अर्ज भरला आहे त्यांना तर पैसे येणार आहेत, त्यांचा काही प्रश्न नाही. पण काही महिलांचं खूप हे आहे, कमेंटमध्ये मी वाचत असते की लोक म्हणतात की आम्हाला अजून एकही हप्ता मिळाला. तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं असं आहे की तुम्ही बँकेत जाऊन त्याची खात्री करा की तुम्ही जो अर्ज केला आहे तो नीट आहे का, तुमचं बँकमध्ये जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन चालू आहे का हे तुम्ही बघणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्या महिलांना पैसे आलेले नाही तर तुम्ही हे सरकारही वारंवार सांगत आहे की तुम्ही जाऊन एकदा चेक करा तुम्ही कोणता अकाउंट दिला आहे आणि त्यामध्ये ट्रान्झॅक्शन चालू आहेत का हेही चेक करायला सरकारने सांगितलेलं आहे. तर अशी ही माहिती होती, आत्ताची अपडेट होती. तर आता तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच येणार आहे, त्यामुळे महिलांनी काळजी करायची गरज नाही असं सरकारने सांगितलं आहे. लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. तर पुढची जी अपडेट असेल आता त्यावर मी आपला व्हिडिओ नक्की टाकेल आणि तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट मिळत जातील. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला उत्तर देत राहील. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.